छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील मराठा कुणबी कष्टकरी जनसमूहाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी बलिदान दिले, प्रयत्न केले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आजच्या या 29व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय विजय घोगरे साहेब, आमचे कायम मार्गदर्शन असलेले आदरणीय छत्रपती संभाजीराजे, बाळासाहेबजी थोरात, मनोजजी आकरे, मधुकर मेहकरे साहेब, तनपुरे सर, संस्थापक सचिव आदरणीय निर्मल कुमार देशमुख साहेब, कैलासजी जाधव सर, राजेंद्रजी पवार, सौरभ केडेकर, स्वागताध्यक्ष नवनाथजी घाळगे, सतीश जोंधळे सर आणि कायम समाजाचे मायबाप बनून ज्यांनी आपलं अखंड आयुष्य समाजाच्या सेवेला वाहिलं ते आदरणीय खेडेकर साहेब व रेखाताई खेडेकर। आज आपल्या गावरान मराठ्यांना मुंबई सारख्या एशिया हॉलमध्ये आणून बसवल्यामुळे थोडा रेशीम बागेचा तुम्हाला टच मिळालेला आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे तुमची हवा गेलेली आहे, कोणी टाळ्या वाजवत नाही। तर काही लोकांचा प्रभाव तुमच्यावर पडला मला माहिती नाही। मराठे आहोत तर मराठ्यासारखं जगलं पाहिजे, मराठ्यासारखंच मेलं पाहिजे, हे मराठ्याचं ब्रीद आहे। आणि म्हणून इथं मराठ्याचा कार्यक्रम होऊ द्या, किमान मुंबईवाल्यांतर कळू द्या, नाहीतर हद्दपार मराठ्यांना करण्यासाठी सगळं जग एकवटलेलंच आहे। आज या समारंभाच्या प्रसंगी आदरणीय संभाजीराजांनी सांगितलं कमी शब्दात या ठिकाणी मनोगत मांडायच्या, राजांना जायचंय। राजे तुम्ही कुठेही गेले तरी आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला ओढून आणू, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला आम्ही कुठे जाऊ देणार नाही। तुम्हाला गेल्यासारखं वाटलं तरी पुन्हा आम्ही परत घेऊन येऊ, एवढी ताकद संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाला। आज ज्या मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर आदरणीय खेडेकर साहेबांनी, माननीय निर्मल कुमार देशमुख साहेबांनी शिवाजी पार्कवर शिवजयंती घेण्यासाठी खूपदा प्रयत्न केले होते, परंतु त्याला काही यश आलं नाही। पण त्यांचं अंशतः का होईना स्वप्न आज मुंबईला हे अधिवेशन घेऊन मुंबई मराठा सेवा संघाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय नवनाथ घाडगे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने केलं, त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आपल्याला माहिती आहे की मराठा सेवा संघाची चित्रफित आपण बघितलेली आहे, वेगळं आपल्याला सांगावं असं नाही, परंतु आजचा जो काही संघर्ष आहे, आज ज्या पद्धतीची अवस्था आणि व्यवस्था या देशामध्ये निर्माण झालेली आहे, गेल्या 29 वर्षामध्ये मराठा सेवा संघाने जे काम केलं, या कामाची दखल आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या राज्यातून आणि 17 राष्ट्रांमधून मराठा सेवा संघाचं आज काम चालतं। आणि एशियाटिक सोसायटी ऑफ कलकत्ता सारख्या एका संशोधन संस्थेनं अलीकडच्या काळात प्रबोधनाच्या क्षेत्रात सर्वात प्रगती करणारी एक संघटना म्हणून मराठा सेवा संघावर शिक्कामोर्तब केलं। आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, कुठल्याही एलिट क्लास मधल्या मराठ्यांना माहीत नसेल एवढा आदर आणि माहिती मराठा सेवा संघाची RSSला आहे। दोनच विचारधारा या देशामध्ये आहेत, एक RSS आणि एक MSS, बाकी सगळा हम नकटे तुम नकटे सब नकटों का मेला, उसमें एक न्याक वाला वो भी उसका चेला, अशी अवस्था आहे आजच्या व्यवस्थेची। आणि म्हणून ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ काय करतो, भल्या भल्यांना प्रश्न पडलेले आहेत। कुठलंही अर्थबळ मनुष्यबळ नसताना केवळ शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा विचार मस्तकात घेऊन एखादा जनसमूह एकवटला तर या देशाला कोणती दिशा देऊ शकतो ते मराठा सेवा संघाने दाखवून दिलेलं आहे। आणि हे संघटन निर्माण करत असताना मग मी सांगितलं की मागच्या पिढ्यांनी आमचा संघर्ष केला, कशासाठी मराठा सेवा संघ आहे। आदरणीय कैलास जाधव साहेबांनी सगळी पंचसूत्री सांगितली, आधीची जी काही चित्रफितीतून मांडणी झाली या माध्यमातून, आजचं मी यासाठी सांगतो हे भयानक वास्तव का निर्माण झालेलं आहे। आजच्या संघर्षाची अवस्था वेगळी आहे। मराठा सेवा संघाची जी काही लढाई आहे, ही लढाई खरं म्हणजे प्रबोधनाच्या क्षेत्रातून सुरुवात झालेली आहे। आणि हे प्रबोधन
जी काही प्रबोधनाची मांडणी मराठा सेवा संघाने केलेली आहे, ह्या मांडणीच्या माध्यमातून मी तुम्हाला जिजाऊंच्या साक्षीने हे अभिवचन देऊ इच्छितो की आज हवा असेल, पाणी असेल, जग, काष्ट, पाषाण, स्वप्नी, सुसुप्ती, जागृती, ह्या देशातल्या सगळ्या अवस्थे आणि व्यवस्थेवर आज कोणाची सत्ता आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, एक दिवस असा येईल की या देशातल्या प्रत्येक माणसाच्या नव्हे तर सजीवांच्या श्वासावर या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा विचार आहे. ही लढाई आमच्या उन्नती विकासाबरोबर इतर बहुजन समाजाला जोडून एक दिशादर्शक मार्ग दाखवण्याचं काम या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून केलेलं आहे. यासाठी स्वतःला आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आजच्या अवस्थेच्या बद्दल बोलायचं असेल तर जहर पिछली नस्लों में हमसा क्या पिया होगा, जहर पिछली नस्लों में हमसा क्या पिया होगा, उनके कंठ नीले थे हमारा जिस्म नीला है. ही आजची अवस्था वेगळ्या भाषेत सांगायची आवश्यकता नाही. मराठा सेवा संघाची काय होती सुरुवातीची भूमिका, अनेकांच्या मनात प्रश्न पडलेला आहे. अरे आम्ही मराठी आहोत तर हिंदू आहोत, जातीभेदीने बरबटलेले आहोत, धर्मव्यवस्थेच्या प्रवाहाने चालणारे आहोत. हे कोण मराठा सेवा संघाचे लोक शाणे आले आणि या देशाच्या धर्मव्यवस्थेला उलथवून टाकायची भाषा करू लागले. आणि एक चित्र समाज मनामध्ये निर्माण करण्यात आलं की मराठा सेवा संघ म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देतो, मराठा सेवा संघ धर्म आणि ईश्वर विरोधी आहे, मराठा सेवा संघाला दाऊद इब्राहिम पासून ख्रिश्चन पोपचा पैसा मिळतो, तालिबानी लोक आहेत संभाजी ब्रिगेडची, अशा प्रकारची जाणीवपूर्वक चर्चा केली गेली. आणि याला सक्षम अशा पद्धतीचं उत्तर मराठा सेवा संघाने दिलं. मी सुद्धा तुम्हाला विनंती करू इच्छितो, अरे एकही रक्ताचा थेंब न सांडता या देशामध्ये धर्म परिवर्तन करून नवा धर्म या देशाला देणारी संघटना ही आहे मराठा सेवा संघ. जगात अशी कोणती क्रांती झाली, धर्मक्रांती सोपी गोष्ट नव्हती. अरे अनेक महापुरुषांनी विचार मांडले, हजारो वर्षानंतर लोकांनी आत्मसात केले. पण ही संघटना अशी आहे, अरे संस्थापक अध्यक्ष सचिव आज आमच्यात अभिमानाने बसलेले आहेत आणि 29 वर्षाचा मराठा समाज पूर्वीचा आणि आजचा समाज आमूलाग्र बदललेला त्यांच्या नजरेसमोर आम्ही करून दाखवतो. आमचं एक सूत्र होतं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. लोकांना फार ऑब्जेक्शनबल वाटलं म्हणून आम्ही त्याचा थोडा बदल केला, बोले तैसा थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पावले. पण आता सगळं जे वास्तव बघून असं वाटतंय की बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पावले. यासाठी संभाजी ब्रिगेड आम्हाला करावं लागेल. संभाजी ब्रिगेडला राजकारणात द्यावं लागलं, अनेकांना प्रॉब्लेम पडले. अरे सगळ्याच पक्षात तर मराठी आहेत. मराठा सेवा संघ स्थापन झाल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला गेला, कुणी मराठ्यावर अन्याय केला? अरे सगळे मुख्यमंत्री, आमदार, खासदार तुमचे, जमीन सगळी मराठ्यांची, शिक्षण संस्था मराठ्यांच्या, कारखाने सगळे मराठ्यांचे, गावातल्या दीन दलितावर, दुबळ्यावर अन्याय अत्याचार करणारा मराठा, हे चित्र कुणी बिंबवलं? अरे तुम्ही अन्याय करणारे असताना तुमच्यावर कोणाने अन्याय केला की ज्यासाठी तुम्ही संघटित होतात? आणि हे चित्र, आभासी चित्र कुणी केलं? सगळे चित्रपट आमच्याच पैशाने आम्ही बघितले. गावातला पाटील म्हणजे जणू काय बलात्कार करण्यासाठी जन्माला आलेला आहे असं चित्र चित्रपटातून कुणी तयार केलं. सगळ्या कादंबऱ्या मराठा म्हणजे हिंसक राक्षस, पुरुषोत्तम खेडेकरला 10 शिंग फुटलेले आहेत आणि हातात तलवार घेऊन जणू काही ब्राह्मणांची मुंडके उडवतोय, हे चित्र कुणी तयार केलं? आणि म्हणून हे आभासी वास्तव तयार करून मराठा सेवा संघाला टार्गेट करण्यात आलं. तुमचेच लोक आहे, तुमचीच सत्ता आहे, का मराठ्यांना हे मागण्याची गरज पडली, संघटित होण्याची गरज पडली, अशी भाषा आमच्या संदर्भात केली गेली. बहिणींनो आणि भावांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, सगळ्या राजकीय उपस्थितांचे वंदन करून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये राजकीय सत्ता मराठ्यांच्या ताब्यात होती, ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. तुम्ही तपासून पहा, 19 यशवंतराव चव्हाणापासून काही काळ आम्ही थोडे यशवंत होतो, थोडा वसंतही आमच्या जीवनात फुलला होता. परंतु शंकराने जे तिसरा डोळा उघडला त्याचे चटके तुम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि विलासाचा मराठ्यांचा काही संबंध नाही. आहे काही संबंध? आणि अशोकाच्या झाडाची सावली कुणाला मिळाली असा इतिहास नाही. एवढंच मराठा समाजाचं राजकारण आहे. अरे कुठे मराठ्यांची सत्ता आहे? अरे एक जिजाऊ ज्या मराठ्यांच्या बद्दल युवान सांगले लिहून ठेवलं, हे मराठ्यांची औलाद अशी आहे की
मराठ्याबद्दल कधीच ही तडजोड करणारी जमात नाही हे परदेशाच्या लोकांनी बघितलं. मराठ्यांना अंगावर घ्यायचं नसेल तर ह्या दोन गोष्टीबद्दल डिवचू नका. ह्या प्रत्येक शत्रूंना त्यांच्या त्यांच्या काळातल्या अभ्यासकांनी इतिहासाने सांगितलेलं आहे. ह्या दोन गोष्टी जर डिवचाल तर मराठा नेस्तनाबूत करून नवं स्वराज्य निर्माण करेल ही ताकद या मराठा समाजामध्ये. आणि त्या आई जिजाऊंचं चारित्र्यहनन या देशात केलं गेलं तेव्हा आमची उस्मानाबाद बीड मागास समजले गेलेल्या मराठवाड्यातल्या पोरांनी, गोरगरीब कष्टकरी मजुरी करणाऱ्या पोरांनी भांडारकर संस्थेला दणका दिला, कारवाई केली. तुम्हाला माहिती असेल कोणतं सरकार तेव्हा या पोरांच्या पाठीशी उभं राहिलं. अख्खा या देशातला मीडिया आमच्या विरोधात उभा राहिला. अरे ही जी गोरगरिबांची पोरं होती काय भांडारकरच्या बापाचं यांचं शेतीचं भांडण होतं का? कोणाच्या प्रेरणेने तिथे गेली आणि ज्या 72 मुलांवर केसेस दाखल झाल्या, जेलमध्ये टाकलं गेलं. आणि तुमच्या माहिती करता सांगतो सरकार कोणाचं होतं बाळासाहेबांसहित सगळ्यांना माहिती. आमच्यामुळे कोणाचं सरकार आलं आपल्याला का ब्रिगेडला राजकीय पक्ष व्हावं लागलं. परंतु दुर्दैव असं आहे की 10-10, 15-15 वर्ष आमचा शिक्का लावलेलं सरकार म्हणून जे सरकार काम करत होतं. मराठ्यांची अजून एक अंधश्रद्धा आहे की पुण्यामध्ये चांगली जमीन दिसली, चांगली इमारत दिसली, चांगलं झाड दिसलं, चांगला मॉल दिसला तर याच्या शरद पवारचा हिस्सा आहे म्हणायची एक पद्धत आहे. त्याच्यामुळे मराठा सेवा संघाने काही केलं की याच्याकडे शरद पवार आहे, याच्यामध्ये राजकीय लोक आहेत, सगळे मराठी एकच आहेत वगैरे वगैरे. तुमच्या मायच्या जिजाऊची शपथ घेऊन सांगतो की मराठा सेवा संघाचा आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा काडीचा सुद्धा संबंध नाही. असं झालं असतं तर 29 वर्ष मी भलंगासारखा फिरलो नसतो आणि खेडेकर साहेबांचा एक भव्य असा विचार आज जगाच्या कानाकोपऱ्यात गेला असता. अरे काळी इतकी जरी ताकद राजकीय सत्ताधीशांनी आम्हाला दिली असती या देशाची सांस्कृतिक सत्ता आम्ही उलटवून टाकली असती. आम्हाला हाऊस नाही राज्य करायची, आम्हाला आमदार खासदार व्हायची हाऊस नाही. आमच्यावर जर ब्लेम लावले गेले ना, अरे तुमच्याच जातीचं सरकार आहे, कुठे सरकार होतं ही 72 मुलं. अरे कोणत्याही मुख्यमंत्र्याची हिंमत झाली नाही यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत. 5 मुलं मेली, कोणी केस घ्यायला तयार नव्हती. पण आज आठवण होते त्या माणसाची, विराज काकडे नावाचा एक वकील पुण्यामध्ये होता. त्या माणसाने सांगितलं अरे ही जिजाऊचे लेकरं आहेत, मी एकटा यांच्या पाठीशी उभा आहे. आजच्या आपल्यामध्ये हयात नाही. आणि शेवटपर्यंत 16 वर्ष केस लढून मिलिंद पवार आणि ती निर्दोष केली. कोणाचाच हिंमत झाली नाही ह्या पोरांचे खटले मागे घ्यावे. आणि माननीय फडणवीस साहेबांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मुख्यमंत्री झालेल्या 3ऱ्या दिवशी सगळ्यावरचे खटले कसे मागे घेतले तुम्हाला सांगायची गरज नाही. जातीसाठी कशी माती खावी आणि समाजाचं कसं कल्याण करावं हे आपण त्यांच्याकडून शिकलो. आमचा प्रॉब्लेम तो नाहीये, आम्ही कोण आहोत. आमची भूमिका एवढीच होती सेवा संघाची, मराठा समाजातल्या माणसांनी राजसत्ता, शिक्षण सत्ता, जसं जाधव साहेबांनी सांगितलं, ह्या सगळ्या सत्तामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि तिथे जाऊन स्वतःचं नॉलेज वापरून देशाचं हित करा, समाजाचं हित करा. परंतु ज्या ज्या वेळेस आपल्या जातीचा प्रश्न उभा राहील त्या वेळेस सगळे जोडे बाहेर काढून आपल्या जातीसाठी उभं राहावं एवढीच विनंती आम्ही सगळ्यांना केली. पण दुर्दैवाने हे झालं नाही. म्हणून आम्हाला नाईलाजानं आमचं स्वतःचं शासन आणि प्रशासन तयार करण्याची जबाबदारी आता समाजाने आमच्यावर दिलेली. पी अगर है हिम्मत तो मस्जिद को हिला के दे, नहीं तो पी घूटा और मस्जिद को हिलता दे. दोन्हीपैकी एक काहीतरी करावं लागतं. ब्रिटिश 150 वर्ष होते म्हणून नाना पाटील शांत बसले नाहीत. 252 गावं स्वतंत्र करून टाकली. आमचा विचार काय आहे म्हणून राज्यकर्त्याकडून आम्हाला अपेक्षा होती. आज संभाजीराजे आमच्या कुटुंबातले आहेत. सर्व ठिकाणी मानपानाच्या पलीकडे जाऊन ते आमच्याकडे येतात, हक्काडे येतात आणि आम्हाला काही सूचना करतात. हा वारसा कुठून आलेला आहे. आमची भूमिका एवढीच होती. मराठा समाजाचं म्हणणं एवढंच होतं. छत्रपती शाहू महाराजांना मराठा शिक्षण परिषदेला खामगावला जेव्हा बोलावलेलं होतं तिथं शाहू महाराजांनी भाषण केलं होतं. मराठा राज्यकर्त्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. शाहू महाराज म्हणाले अरे मराठा समाजाने, माझ्या बंधूंनो भगिनींनो, मराठा समाजाने आजच्या प्रसंगी हजर राहण्याबद्दल शब्द वापरलेला शाहू महाराजांनी. कसला राजा आहे. अरे ऋषी आणि राजा त्याच्यातलं जगातलं आधुनिक काळातलं एकमेव उदाहरण. मराठ्यांच्या हातामध्ये राजसत्ता अनेक वर्ष होती पण सांस्कृतिक सत्तेचे गुलाम मराठी झालेले तुम्हाला दिसतात. पण पहिल्यांदा शिवछत्रपती आणि शाहू असा एक राजा आपला होऊन गेला ज्यांनी सांस्कृतिक आणि राजकीय सत्ता सुद्धा स्वतःच्या ताकदीने वाकवली आणि आपल्या समाजाचं कल्याण केलं.
हे आम्हाला अभिप्रेत होतं. शाहू महाराज म्हणाले, मराठा समाजाने आजच्या प्रसंगी हजर राहण्याबद्दल मजला मनोभावे आमंत्रण केले, याचा मला अतिशय बहुमान वाटत आहे. मी येथे महाराज या नात्याने आलो नाही, परंतु एक मराठा असे समजून आलो आहे. शाहू छत्रपती म्हणतात, महाराज म्हणतात, आपण मला मराठा समजा, अरे हवे तर घरचा शिपाईकडे समजा. कसला राजा असेल, अगर शेतकरी म्हणा किंवा जे काही रुचेल ते म्हणा, माझ्या कुल परंपरेचा वहिवाटीस अनुसरून आपणापैकी रणशूर मला शिपाईगडी म्हणतील आणि शेतकरी असतील ते पाटील किंवा मला शेतकरी म्हणतील. काय नेतृत्व आहे माझ्या शाहू राजांचं. आणि त्यांनी भाषणात पुढच्या सांगितलं होतं, सर्व जातीच्या पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे, आपली दृष्टी दूरवर ठेवा, पायापुरते पाहू नका. जातीभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातीभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत. ही जाणीव पक्की ध्यानात ठेवून मग ह्या दिशेचा प्रयत्न म्हणून जाती परिषदा भरवा. जातीबंधन दृढ करणे, जातीभेद तीव्र होणे हा परिणाम ह्या परिषदाच्या माध्यमातून होऊ नये एवढी खबरदारी आहे. हाच विचार मराठा सेवा संघाचा होता. मराठा सेवा संघाने जातीचा विचार दिला, पण जातीची विधायक अस्मिता पहिल्यांदा या देशामध्ये मराठा सेवा संघाने जागृत केली. म्हणजे जातीची विधायक अस्मिता इतर जातीला आपल्यापेक्षा हिणकस आणि कमी लेखणं ही विघातक अस्मिता आहे. आणि जर जात व्यवस्था या देशामध्ये आहे तर मराठा म्हणून संघटित होत असताना इतर जातींना हिन न लेखता आपण आपल्या बायकोबरोबर संसार करणं त्याला मराठा म्हणतात. आता आपल्या बायकोबरोबर राहून आपल्याच लेकराला गाडीत घेऊन जात असेल, शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावत असेल, जिजाऊचा वंदना करत असेल आणि कोणी जर तुम्हाला म्हणत असेल तुम्ही देशद्रोही आहे, तर तुम्ही मान्य करणार आहे का? आणि तुम्ही खरोखरच जिजाऊ शिवरायांचं नाव घेणार असाल आणि असं करणाऱ्याला देशद्रोही म्हणत असेल तर आपली भूमिका ही आहे, हे जर देशद्रोहीपण असेल तर देशद्रोही म्हणून मिरवण्यात आम्हाला निश्चितच अभिमान आहे. कुठे मराठ्यांची सत्ता? 2000 वर्षाचा इतिहास जाऊ द्या, एकही मराठा भारतरत्न नाहीत का माणसं त्या उंचीची आमच्यामध्ये? अरे शाहू छत्रपती डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, कसली पाडा एवढी माणसं आहेत. कुठे गेली ही माणसं? एकही भारतरत्न नाही, एकही महाराष्ट्र भूषण नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, मागच्या वेळेस आपण विरोध केला महाराष्ट्र भूषण देणाऱ्यांना, पण ज्यांचं सरकार होतं त्यांना का हा साळुंखे, कॉम्रेड शरद पाटील, गोमा पवार, पुरुषोत्तम खेडेकर ही माणसं दिसली नाहीत का? म्हणून आमचे हात बांधलेले असताना सत्ता नेस्तनाबूत करण्याची भाषा करणं हे दुरापस्त आहे. म्हणून एक सर्वंकष अशा प्रकारचे आयडिओलॉजिकल बांधणी करून मराठा सेवा संघ 29 वर्ष काम करतोय. आणि म्हणून संबंध भारताला जोडण्याचं काम मराठा सेवा संघाने केलं. दंगल विरहित एक समाज या देशामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून एक नवविचार या देशाला देण्याचं काम करण्यात आलं. काय मराठ्यांना मिळालेलं आहे? साधा छोटासा मुद्दा आहे. 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. सगळं जग म्हणतंय आम्हाला शिवाजी ही प्रेरणा आहे. अरे युरोपियन राष्ट्रांमध्ये काल्पनिक हार्कुलसच्या कथा लिहून मुलं क्रांतिकारक झाली, मंगळावर गेली आणि ज्यांच्या जनुकामध्ये शिवाजी आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, एक शिवाजी म्हटल्याबरोबर 33 कोटी देवाची फलटण बाद होती. नुसता शिवाजी नावाचा उच्चार केला तर 33 कोटी देव बाद होतात. आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आमच्या जनुकात शिवाजी असताना 33 कोटी सोडून सगळ्या बुवा बापा, अरे कुठे कुठे नादी लागतोय आपण. पण तुम्ही मराठा आहात का असं विचारत आपल्याला राग यायचं काय कारण आहे? मला आश्चर्य वाटते, हरतालिकाचा फराळ ठेवला म्हणून कुठेतरी मराठा सेवा संघाच्या माणसाने मेसेज दिला. गाडगे साहेब म्हणल्यावर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पाठवलं. त्या नवऱ्यांना माझी विनंती आहे, आज हरतालिका आहे. हरतालिका कशासाठी करतात? पार्वतीने हे व्रत केलं, चांगला नवरा मिळावा म्हणून महादेवासारखा तिला नवरा मिळाला. हे कुमारिका महिलेचं व्रत आहे. अरे 4-4 लेकरं झालेल्या बायकाही जर हरतालिका करत असेल आणि नवरा सामान आणून देत असेल तर त्याला ती टांग मारते हे त्याला कळत नसेल. मराठा नाही तर काय म्हणायचं? कसला प्रॉब्लेम आहे? काही समजायला मार्ग नाही हो. एवढं भाषण झालं. आता हे समजावून सांगणं, अरे एक जिजाऊ माझी तुम्हाला विनंती आहे की 72 मुलातली 5 मेली, कुणी केसेस मागे घेतल्या नाही. कुठलं मराठी ही तक्रार नाही, ही एक जनभावना आहे. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तुकाराम महाराज म्हणाले. जाती धर्माच्या चौकटींना भेदून केंद्रीय मानवस्थानी देणारा विचार मराठा सेवा संघाने मांडला. त्याच्या पलीकडे आम्ही गेलो. जिजाऊंचं चित्र नव्हतं. आमचा साधा सवाल आहे, अरे एक शिवचरित्र या देशात आम्ही लिहू शकलो नाही.
आमचं त्या लोकांना सांगणं आहे 10,000 वर्षाचे वेद जर सुरक्षित आहेत, काना मात्रा इकार उकार न बदलता माझ्या शिवछत्रपतीचं चित्र आणि चरित्र या देशात उपलब्ध असू नये, याला जबाबदार कोण? 400 वर्षापूर्वी हा राजा होऊन गेला, ज्याच्या पुढे जग नतमस्तक आहे. त्या अभ्यासक्रमाला शिवचरित्र नाही. काय खेळ चालू आहे शिवस्मारकाचा? पहिला मुख्यमंत्री त्या बिचाराने आम्हाला वेळ दिली होती खेडेकर साहेबांना 4 नोव्हेंबर 1998 मनोहर जोशींनी, आणि सांगितलं खेडेकर साहेब, शिवाजीच्या नावाने यापुढे जे जे घडेल ते मराठा सेवा संघाला ध्यानात घेतल्याशिवाय मी होऊ देणार नाही. आणि पुढे कोणतं स्मारक हो का पुस्तक लिहिलं जावं शिवाजी महाराजांबद्दल, मराठा सेवा संघाचे 2 सदस्य आम्ही कायम घेऊ. कुठं फाईल गेली, कुठं GR गेली अजून सापडलं नाही. कोणीच नंतर विचारलं नाही. शिवस्मारकाचा तमाशा चालू आहे. गोराई बीचवरची 300 हेक्टर जागा आम्ही मनोहर जोशींना मागितली होती. अरे राजाचं जमिनीवर स्मारक करा, कारण जमिनीवरचा राजा आहे. काय तुम्ही थोतांड लावता? कशाला समुद्राच्या हवा आणि आभाळाचं आकर्षण आम्हाला देता? अरे माझा राजा जनसामान्यांना भेटणारा शाहू राजा आहे, शिवछत्रपती लोकांचा राजा आहे, म्हणून त्यांचं जमिनीवर स्मारक झालं पाहिजे. आज स्मारक होण्याची शक्यता आहे का? एक शिवचरित्र लिहिलं गेलं नाही, कोणतं सरकार समिती निर्माण करत नाही. पत्र लिहून लिहून आम्ही थकलो, आणि आरक्षण दिलं म्हणून मागचेही सांगतात, पुढचेही सांगतात. माईच्यान खरं सांगा टिकणार आहे का? मिळालं तेवढं पदरात पाडून घ्या. उगं गुदगुल्या झाल्यासारखं वाटतंय, बरं आहे तेवढं. काय स्टेटस आहे या मराठा समाजाचं? कुठे आहोत आम्ही? कशासाठी सेवा संघ निर्माण झाला? बौद्धिक क्षेत्राची वैदिक वर्ण व्यवस्थेची चिरफाड करून मानवी जनसमूहाला विचार देणारा मुक्तीचा विचार, तो आहे मराठा सेवा संघ. हा तमाशा नाहीये. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जाऊन सगळेच लोक राजकारणामध्ये चालले होते, म्हणून राजकारण वाईट नाही. राजकारण ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. वंदनीय लोक आहेत राजकारणामध्ये. राजकीय सत्ता सर्वश्रेष्ठ आहे, आणि म्हणून राजकारण हे करिअर म्हणून आपल्या लोकांनी केलं पाहिजे. ह्या फुल टाइम व्यवसाय आहे. मराठा समाजातले लोक राजकारणात आले, त्या नेत्याला बदनाम केलं गेलं. त्या नेत्याच्या बदनामी बरोबर समाज बदनाम झाला, आणि ज्या काही त्या काळचे जसे सरंजामदार होते, आजचा एलिट क्लास जे वर्तन व्यवहार करतो, त्याची पापा आज गरीब मराठा फेडतोय. हे प्रश्न आम्ही कुणाकडे न्यायचे? आज ज्या शेतकऱ्याची बाई मेलेली आहे, नवरा मेलेला आहे, 2 वर्षाचं लेकरू घेऊन ती विधवा उभी आहे, तुमच्यात हिंमत असेल तर हे शोषित म्हणून बोलणाऱ्याला माझं आव्हान आहे, त्या बाईच्या डोळ्यात बघून सांगा की हा समाज शोषित आहे का? कोणत्या पाटलाचं घर बर्बादीनं भरलेलं आहे? राजकारणात पाटील सरपंचाचं भलं झालं असा कोणता पाटील आहे? ते एका शहाण्या 150 विचारवंताने कसबे नावाच्या 170 लोकांची यादी काढलेली की 60 वर्ष मराठा समाजाचेच लोक ह्या देशातल्या महाराष्ट्राला लुटत आहेत. आमचं त्यांना आव्हान आहे, ह्या लोकांच्या विरोधात काही मोर्चा काढ, बंदूक घेऊन ये, तुमच्या मागे आम्ही यायला तयार आहे ना. आम्ही कुठं सांगितलं त्यांचे आम्ही नातेवाईक आहेत? भुजबळासाठी जसं त्यांच्या लोकांनी मोर्चा काढला, अजित पवारांसाठी आम्ही थोडंच काढणार आहे. आमची दिशा स्पष्ट आहे. जो विचाराचा आहे तो आमचा आहे, आणि तिथे राहून जर रेशीम बागेची तळी उचलत असेल तर त्याचा आमचा काही काळीचाही संबंध नाही. शिवाजी एकदाच होतो, आणि शिवाजी हा विचार आहे. त्या जिजाऊंचं चित्र सुद्धा या देशामध्ये उपलब्ध नव्हतं, आणि म्हणून खेडेकर साहेबांनी पहिल्यांदा प्रयत्न करून शिवभारत नावाच्या ग्रंथावरून हे चित्र तयार केलं. काही समितीतले 150 म्हणाले, खेडेकर साहेब हे चित्र काल्पनिकच ना? तेव्हा साहेबांनी उत्तर दिलं, सरीसुद्धा चित्र काढायला तुझा काय बाप गेला होता? ते चालतं ना, आमच्या नावानेच काय बोंबा मारता? आम्ही सगळं मराठ्यांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, मराठ्याने काही केलं की मराठ्या नालायकच. म्हणजे मराठ्यानं म्हटलं आमचा ओबीसी समावेश करा, मराठा आरक्षण विरोधी. मराठ्यानं म्हटलं 18 शिटीच्या अटी शिथिल करा, दलित विरोधी. मराठ्याने काही तोंड उघडायला उशीर आहे हो. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आमच्या घरामध्ये जिजाऊंचं पूजन करणार, आमच्या हाताने आमचे धर्मविधी करणार, हे आम्ही सांगितल्याबरोबर आम्ही धर्मविरोधी. आता कैलास जाधव साहेब म्हणाले MIDCला जमिनी आमच्या गेल्या. आज टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, मफतलाल, आदी, गोदरेज हे 10 लोक एकत्र आले तर देश विकत घेऊ शकतात. कुठे मराठ्यांकडे संपत्ती आहे? एकट्या अंबानीच्या घराला 4 जिल्ह्याची एकटा वीज एका दिवशी वापरतो, पोरीच्या अंगावर 70,000 कोटीचा ड्रेस घातला. आहे मराठ्यांची अवकात? कुठे श्रीमंत मराठा आहे? द ग्रेट मराठा म्हणणाऱ्या शरद पवारांचं सुद्धा या श्रीमंताच्या यादीत नाव नाही. त्यांच्या नावावर मारुती कार, 1 स्कूटर, 2 एकर जमीन आहे.
आपला नंबर कधी लागणार? पैसाच नाही. कोणता मराठा श्रीमंत आहे? एक बाप पेढे वाटत होतं, म्हणलं कशाचे? पोरगा 10वीत पहिला आला, वर्गात किती पुरं होती? एकटाच होता. खुदी को कर बुलंद इतना कि खुदा हर तकरीर से पहले पूछे कि बता तेरी रजा क्या. तो आहे मराठा. आणि मराठा असलं, आज शशी थरूरला सांग, तुमच्या माहिती करता सांगतो की मराठा ही शोषण अन्यायाची कधीच अस्मिता नाही. जेवढे 365 लोक या देशामध्ये परदेशी पर्यटक इतिहासकार आले, तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. अरे आम्ही मराठा म्हणून जन्माला आलो ना, ही साला खरी हजारो वर्षाच्या गौरवाचीच बात आहे. काय शर्मेची गोष्ट आहे याच्यामध्ये? काय लपवता? जय जिजाऊ काय कोणाला शिवी आहे का? अरे कोणाला अशी आई आहे की जिचं तुम्ही स्वाभिमानाने नाव घेऊ शकता, ती माझी जिजाऊ. आणि कुठला मराठा? या जिजाऊने 12 वर्षाच्या शिवाजीला सांगितलं, प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुतो शिवशैषा मुद्रा भद्राय राज. हे मराठ्यांचं राज्य नाही शिवबा, अख्ख्या विश्वातल्या मानवतेला दिशा देणारा तू राजा झाला पाहिजे. कोणती आई सांगते? ती होती जिजाऊ. आणि म्हणून जगातले सगळे आक्रमक भारतात आले मोगलासहित, आणि त्यांनी लिहून ठेवलं, आम्ही इथे झक मारण्यापेक्षा मराठी आमच्या देशात आले असते तर आमच्या देशाचं नंदनवन झालं असतं. कारण ग्रेट मराठा तो आहे, त्याच्या हातात जेव्हा सत्तेची सूत्र असतात ना, तो मायेच्या ममतेने जनतेला पोटाशी लावतो. तो माझा शाहू राजा, तो सयाजीराव, आणि तो माझा छत्रपती शिवाजीराव. ही आमची परंपरा आहे. हे आम्हालाच माहित नाही. एलिट क्लासच्या डोक्यामध्ये जातीचा न्यूनगंड. आयला खेडेकर साहेबांना भेटलेला फोटो आला तर बाकीचे जातवाले माळी धनगर काय म्हणते? त्यांचं पुस्तकाला हातही लावणं नको, वाचनही नको, जसं काही गुन्हेगार आहे का? मग हे आम्हाला करावं लागेल नाईलाजानं. आणि म्हणून ही जी दिशा आहे, हा विचाराचा संघर्ष आहे. पण या संघर्षाची स्थिती बदललेली आहे. मराठ्यांच्या हातात राजकीय सत्ता जरूर होती, पण सांस्कृतिक सत्ता त्यांना वापरत होती. आणि म्हणून आम्हाला नवे मराठे तयार करावे लागतील, जिजाऊ शिवरायांच्या विचाराने पुढे जाणार. अरे एक भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मराठा मंत्री कसा असतो त्याचं जगातलं सगळ्या राजकीय नेत्यांना जर अनुकरण करायचं असेल तर माझ्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं केलं पाहिजे. एकता मंत्री, एकता कृषी मंत्री, अख्ख्या नेहरू सहित सगळ्यांना हैराण करून सोडलं. आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे पास होत नव्हते ना, मंत्रिपदाला लाथ मारून लोकांमध्ये येऊन जनतेची सेवा. ही ताकद होती माझ्या शाहूराजांच्या विचाराची, जी पंजाबरावांना मिळाली होती. आमच्या नॉलेजचे एव्हरेस्ट आहेत, आमच्या अभ्यासक्रमात नाही. म्हणून भाऊसाहेब म्हणाले, मराठ्याबद्दल गौरव वाटायला हरकत नाही, पण माझं एक दुर्दैव आहे. काय दुर्दैव आहे? देवाने चुकून तलवारवाल्याच्या घरात मला जन्माला घातला. आणि तलवारवाल्याचा प्रॉब्लेम हा असतो की तो हत्तीचे पाय छाटून त्याचा उंदीर करत असतो, आणि लेखणीवाले उंदराला झूल घालून त्याचा हत्ती बनवत असतो. ते भारतरत्न झाले, ते महाराष्ट्र भूषण झाले. आता तर भारतरत्न मागायला सुद्धा शरम वाटते. अशा लोकांना भारतरत्न दिले. यादी बघा, नको वाटते भारतरत्न. आता कोणाकोणाचे नाव आहेत बघा, तुम्ही त्यांचं कर्तृत्व बघा, कर्तबगारी बघा. त्यांनी किती कुटुंब, स्वतःच तर कुटुंब उभं केलंय का? बाकीचं जाऊ दे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ही आमची भूमिका आहे. हे मराठा सेवा संघाने दंगल आज होणारच नाही, लिहून देतो तुम्हाला. असंख्य प्रयत्न केले गेले. अरे जेव्हा 2.5 कोटी मराठे रस्त्यावर उतरले, असं वाटलं की अख्खा देश पेटवला जाईल. हे बिथरलेले मराठे, हे खुंकार आहेत, हे हातात तलवारी घेऊन बाहेर पडतात. हे जेव्हा रस्त्यावर उतरतील आणि यांच्या हक्क अधिकाराची लढाई लढतील तर बाकीच्यांना कुणाला शिल्लक ठेवणार नाहीत, अशी भीती निर्माण केली गेली. तुम्हाला माहिती आहे, अरे फुलाच्या हृदयाला सुद्धा इजा होऊ देत नाही. ते मराठ्यांची सर्जनशीलता. कोणालाच त्रास. जगाने आदर्श घेतला या मराठ्याचा की मोर्चा कसा असावा. आपला मेलं तरी आदर्शच असतो. 2.5 कोटी रस्त्यावर आले पण भोपळा मिळाला, हा सुद्धा इतिहास आहे. काहीच मिळालं नाही. फक्त अजून आम्ही सांगतो लय भारी मोर्चे झाले, लय भारी म्हणले की आपण म्हणायला तयार. काय मिळालं मराठ्यांना? आणि हे मराठे मोर्चे निघाल्यानंतर काही लोकांनी दलित, धनगर, वंजारी किंवा इतर जातींना जाऊन सांगितलं, ह्या मराठ्यांचे मोर्चे रोखण्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याचं आवाहन केलं. मुसलमान, माळी, धनगर, वंजारी, दलित, मातंग सगळ्या आदिवासी सहित सगळ्यांनी सांगितलं, हे जे मोर्चे निघालेले आहेत ना, यात एक घोषणा आहे. घोषणा कोणती आहे? जय जिजाऊ. त्यांनी सांगितलं जोपर्यंत त्याच्या मुखामध्ये जय जिजाऊ आहे तोपर्यंत
या देशातल्या फूल आणि पत्थराला सुद्धा त्रास होणार नाही, त्याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. हे मराठा सेवा संघाच्या मुशीतून तयार झालेले लोक आहेत, ही विचाराची ताकद आहे. आणि म्हणून आज आमच्याकडे अर्थबळ आहे की नाही कमी महत्वाचा मुद्दा आहे, मनुष्यबळ आहे की नाही कमी महत्वाचा मुद्दा आहे. पण या शोषणी व्यवस्थेला जर हद्दपार करायचं असेल तर माझ्या शिवछत्रपतीचं चरित्र का निर्माण झालं नाही. आज आम्ही तंजावरला गेलो, हजारो लाखो कागदपत्र तंजावरला आहेत, महाराष्ट्र सरकार कवडीची सुद्धा तिथे मदत करत नाही. नवा इतिहास निर्माण होण्यासाठी कुठलं साधन ठेवलेलं नाही, स्मारक होत नाही, अभ्यासक्रमाला शिवछत्रपती नाहीत. आता वेगळे अभ्यासक्रम, वेगळ्या योजना, काय काय चालू आहे देशामध्ये सांगण्यासारखी परिस्थिती नाही. आणि म्हणून ही बौद्धिक लढाई आहे. कोणाच्या विद्वेषावर मराठा सेवा संघ कधीच उभा नाही. पण तुम्हाला एक सांगतो, शेतकऱ्याची अवलाद आहे, गहू पेरताना तण शेतात ठेवत नाही, आमचा नाही इलाज आहे, दोन्ही ठेवता येत नाही. असा शेतकरी अजून जन्माला यायचा आहे, तण बी राहू द्या, गहू बी राहू द्या, त्याला येण्याच्या बाजारात विकावं लागतं. नाईलाज आहे आमचा. नवनिर्मिती करायची असेल, जुनं मातीत गाडल्याशिवाय नवं उगवत नाही. ही आमची संस्कृती आहे. आणि आमची दया कशी आहे, आमची नपुसकाचं सील आणि दुर्बळाची अहिंसा, याला व्यवहारात कवडीची सुद्धा किंमत नसते. आमची अहिंसा कोणती आहे, माझ्या तुकारामाने सांगितली, दया तिचे नाव भले तरी देऊ गांडीची लंगोटी आणि नाटाळाच्या काठी हनुमान, दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दानन कंटकांचे. तुकाराम महाराज म्हणे दया तेव्हाच आहे की वाघ आणि शेळी जर समोरासमोर असतील, आम्ही कोणाच्याही बाजूने नाही बा, आम्ही समतावादी असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही वाघाच्या बाजूने ठरता. हा इतिहास आहे, व्यवहार आहे. तत्वज्ञान आणि व्यवहार या वेगळ्या गोष्टी आहेत. व्यवहारात जर तत्वज्ञान आलं नाही तर रोमॅन्टिसिझमचा जन्म होतो. आणि मग रामराज्य, देशाचा विकास, हिंदू राष्ट्र, मंदिर, 370, अजून काय काय सगळे मंत्रानच तुम्हाला सगळं होईल, काही तुम्ही करायचीच गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही, पैसे बँकेत आपोआप येतील. हा रोमॅन्टिसिझम. हा एकदा डोक्यात भिनला, हे सरोगसी आहे. ही पोटातली नव्हे बुद्धीतली सरोगसी व्हेरी डेंजरस. म्हणून मराठ्यासहित बहुजनांच्या मस्तकामध्ये हे सरोगट केलेले विचार नेस्तनाबूत करून शिवछत्रपतींच्या विचाराचं बीजारोपण करण्याचं काम या मराठा सेवा संघाने केलं, याचा इतिहास लिहिला जाईल. आणि म्हणून हे आव्हान आहे या देशातल्या समाज व्यवस्थेला की कशा पद्धतीने आम्ही पुढे जायला पाहिजे. ही आमची दया आहे. म्हणजे दुष्टही जिवंत राहू दे, दाऊद इब्राहिमी राहू दे आणि महात्मा गांधी राहू दे, असं कसं चालेल? असं होत नसतं कधी. महाराज म्हणाले दया तीच आहे की शत्रू नस्तनाबूत करून समतावादी व्यवस्थेचा पुरस्कार करणारी राज्य व्यवस्था निर्माण करणं, ते आहे शिवछत्रपतींचं राज्य. तो आहे शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. अरे शिवाजी महाराजांसाठी आम्ही गेलो, आम्ही रक्त सारलं, आम्हाला आशीर्वाद मिळत नाही, दुसरं सांगतात आम्हाला मिळालं. काही गौड बंगाल कळायला तयार नाही. म्हणून माझ्या बहिणींनो आणि भावांनो, वेळ कमी आहे पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, हे जे काही या देशामध्ये सुरू आहे, आता फक्त एक नवा धोका निर्माण झालेला आहे. आजची लढाई विषम तत्वावर उभी आहे. फक्त आपलं बळ कशात आहे? दोन गोष्टीत बळ आहे. पण मी तुम्हाला सांगतो की विजय आपलाच होणार आहे. पुष्यमित्र शुंगाची सत्ता 450 वर्ष या देशात होती, ज्यांनी सम्राट बृहद्रथाच्या नातूची हत्या करून पहिल्यांदा शोषितांचं राज्य या देशात आलं. 200 वर्ष मनुस्मृतीची सत्ता होती. 700 वर्ष मोगलांचं शासन भारत देशावर होतं. परंतु माझ्या शिवछत्रपतींनी रायगडच्या भूमीवरून एक समतेचा संदेश दिला आणि हजारो वर्षाची ही सत्ता उलटवून टाकली केवळ आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये. ही लढाई संविधानापर्यंत आलेली आहे. तीच लढाई मराठा सेवा संघ पुढे घेऊन जात आहे. परंतु आम्ही विजय निश्चित होणार, त्याची दोन कारणं आहेत. आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत. सत्य एवढं उज्ज्वल आणि यशस्वी आहे मराठा बहुजन समाजाचं, एकही खोटी गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही. काही षडयंत्र करू नका. जे खरं आहे ना, 5% शिवाजी 10% लोकांना जरी समजला तर देश शिवरायांच्या विचाराचा होईल, एवढी ताकद माझ्या. बाकी आहे काय तुम्हाला माहिती आहे, सांगतो, खरंच मराठी असाल एवढंच करा. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवराय, शाहू फुले आंबेडकर याच्या प्रतिमा लावा. एकही लाचार आणि गुलाम लेकरू जन्माला येणार नाही, याची मी तुम्हाला हमी देतो. फार काही करायची गरज नाही. आज लढाई विषय याच्यासाठी आहे की आज तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी ही शोषितांच्या ताब्यामध्ये आहे. आणि म्हणून ही टेक्नॉलॉजी आपल्या ताब्यात घेऊन ही नवी ज्ञानाच्या क्षेत्रातली लढाई आपल्याला लढावी लागेल. खेडेकर साहेब नेहमी सांगायचे, अजूनही सांगतात की ढाल तलवारीची लढाई आता संपलेली आहे. शिवाजी महाराज तलवार घेऊन येणार नाहीत. शिवाजी महाराज ही लेखणी, नॉलेज आणि पॉवर घेऊन येतील. आणि म्हणून मराठा सेवा संघ पहिली अशी संघटना आहे, यापुढे तुम्ही कोणत्या
देशाचे नागरिक आहे, कोणत्या जातीत जन्माला आले, तुमचा पूर्वज कोण होता, तुमचा आजा बैलगाडीला वंगण घालत होता का अत्तर घालत होता, याला कोणी कुत्र जगामध्ये विचारणार नाही. जगात तोच जिवंत राहील 10-20 वर्षानंतर की ज्याच्या डोक्यात नॉलेज आहे. नॉलेज इज पॉवर. आणि म्हणून ज्याच्या डोक्यात नॉलेज आणि ज्ञान आहे, 400 वर्षापूर्वी माझ्या तुकोबाने सांगितलं, आम्हा घरी धन शब्दांची तरत्ने आणि शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. हे जे ज्ञानाचा मूलमंत्र आजच्या मराठ्यांनी आत्मसात केला, तर खेडेकर साहेब असतील, निर्मल कुमार देशमुख सर असतील, आज साळुंखे, शरद पाटील, छत्रपती शाहू महाराज, युवराज छत्रपती संभाजीराजे, जे जे आपले लोक आपल्याशी हृदयाला धरून पोटाला धरून आपल्याबरोबर काम करत आहेत, ही लढाई आपण निश्चितपणे करू शकू. कोणत्याही पक्षातल्या राजकीय मराठ्यांच्या विरोधात हा संघर्ष नाही. हा संघर्ष एवढ्यासाठीच आहे की आपण आपल्या आई वडिलाचं नाव सांगावं, एवढी सगळ्यांना विनंती आहे. म्हणजे काही अवघड नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाचं भांडण नाही, कोणाच्या मैतीला जायचं नाही, कोणाच्या लग्नाला जायचं. फक्त आपल्या मायबापाचं नाव योग्य ठिकाणी नीट लिहा, एवढंच मराठा सेवा संघाचं म्हणणं आहे. आम्ही कोणाच्याच विरोधात नाही. जे आहोत त्या अभिमानाने सांगा. अरे प्रत्येकाला असं वाटतं, जे जे लोक जिथं आले ते म्हणतात, प्रत्येकाला असं वाटतं, ग्रँड आपने लिहून ठेवलेलं आहे, चला मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो असतो ना किती ग्रेट झाला असतो. शिवाजी का माझा बाप झाला नाही, का मराठा मला म्हणून घेता येत नाही, ही अस्मिता आहे मराठ्यांची. मराठ्यांना लाजेनं मान खाली घालावी, असा तिळभर सुद्धा मराठा या शब्दाला कलंक चिकटलेला नाही. इतका उत्कृष्ट असा या समाजाचा इतिहास. परंतु हे चित्रपट, कादंबऱ्या, कथा, बलात्कारित पाटील, लुटणारा सरपंच, अत्याचार करणारा आमदार, कारखानेवाला, अहो कुठले कारखाने जे 700-800 घराणी मराठा समाजाची आहेत, सगळी कर्जबाजारी झालेली आहे. त्यांची मुलं एवढी सद्गुणी आहेत, अपवाद सोडत त्यांचे लग्न होत नाही. काय समाजामध्ये व्यवस्था आहे? कुठली स्वातंत्र्यता घेऊन बसतात, कुठलं शील आहे, कुठलं चारित्र्य आहे, कुठली हिंमत आहे? हे मराठा सेवा संघाने शिकवलं की आधी नॉलेज ही पावर करा, मग जाती आणि धर्माचा विचार नंतर येतो. आणि म्हणून आम्ही शिवधर्म मराठा सेवा संघ जातीच्या नावाने निर्माण झाला आणि जगातल्या सर्व जाती धर्मांना पलीकडे जाऊन माणसाला केंद्रस्थानी मानणारा, जिजाऊला प्रेरणा म्हणून शिवधर्म देणारा सुद्धा मराठा सेवा संघ. आणि म्हणून त्या दिशेने आपण जरूर विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. खूप कामं आहेत, ते सगळे नंतर सांगितले जातील. आदरणीय राजांचंही भाषण आपल्याला ऐकायचं आहे, बाकीच्यांचं पण ऐकायचं आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही. बहिणींनो आणि भावांनो, या पद्धतीने आपण पुढे जाऊया. आपली जी काही लढाई आहे ही शस्त्रास्त्राची लढाई नाही, ही ज्ञानाच्या युगाची लढाई आहे. आणि म्हणून बाबूराव बागुल नावाचा कवी त्याच्या 2 ओळी म्हणतो आणि थांबतो की आपली लढाई नेमकी काय आहे. माओने सांगितला एक क्रांतीचा वेगळा मार्ग होता. माओ म्हणाला, अरे शोषक जर मुजोर झाले असतील, तुमच्या जमिनी हडप करत असतील, तुमच्या जमिनीवर बंगले बांधत असतील, तुमच्या आई बहिणीवर अत्याचार करत असतील, तुमचा पैसा काढून घेत असतील, तुम्हाला ऐकतच नसतील, तर हातात बंदूक घ्या आणि बंदुकीच्या नळीतून क्रांतीचा मार्ग शोधा, हे माओने सांगितलं. पण एक वेगळा क्रांतीचा मार्ग या देशात अनुसूत आहे, तो मराठा सेवा संघाने स्वीकारलेला आहे. बाबूराव बागुल नावाचा कवी असं म्हणाला, ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची, ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची, त्यानेच ती सुधारली पाहिजे, भीषण युद्ध करून अथवा देशांतर करून. ज्याने चूक केली इथे जन्म घेण्याची, त्यानेच ती सुधारली पाहिजे, भीषण युद्ध करून अथवा देशांतर करून. अरे एक तर ती बंदूक द्या, नाहीतर द्या ती तुकारामाची गाथा, गावागावात जाईन म्हणतो आणि क्रांतीचे गीत गाईन. मराठा सेवा संघाला बंदुकीच्या नळीतली क्रांती अभिप्रेत नाही. मराठा सेवा संघाला हेच अभिप्रेत आहे की त्याच्या डोक्यातली बौद्धिक सरोगशी जाऊन तिथे शिव, शाहू फुले, आंबेडकर, जिजाऊ, बुद्ध, महावीर, नामदेव, तुकोबा, गाडगे महाराज, ही जी काही समता मानवतावादी जगाला दिशा देणारी विचारधारा आहे, ती त्या मराठ्यांच्या मस्तकात उगवू, त्याची शेती फळो, त्याला फुलं येवो आणि त्याचा भर सगळ्या जगाने घेऊ, अशा प्रकारच्या व्यवहारवादी तत्वज्ञानावर हा मराठा सेवा संघ उपस्थित आहे, उपलब्ध आहे, तो पुढे जातो आहे. आपण सर्वांनी सोबत राहावं. ही विचारधारा आयडिओलॉजिकल जनसमूहात न्यायची असेल तर मानापानाच्या पलीकडे जाऊन आपल्याला गावखेड्यात हा विचार घेऊन जावा लागेल. आणि त्या पद्धतीने आपण काम केलं तर खेडेकर साहेब अजून 100 वर्ष जगणार आहेत. परंतु तेवढी वर्ष वाट बघू नका. क्रांती करण्यासाठी 10-20 वर्षात झाली तर बघा, ते राहणारच आहेत. पण त्यांना ह्या संपत्तीचा या सगळा विनियोग घेणं म्हणजे मराठेशाही असं आमचं म्हणणं आहे. आपण राबायचं, मेहनत करे मुर्गावर अंडा खाय फकीर, हे आम्हाला मान्य नाही. आपणच आपलं जगणं सुधारलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय श्री.